काही खेळाडूंना खेळायला देखील मिळत नाही अजून. म्हणजे बघा किती संघ आपण म्हणजे तर या संघामध्ये आपण इथं गावामध्ये खेळाडू आहेत. 4 षटकांची मॅच असणारे भरपूर असे खेळाडू आणि ग्रामस्थ देखील त्या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद देतात. ऋषी भोईर यांचे बाबा विष्णू भोईर जेव्हा जेव्हा आम्ही त्या विभागात गेलोय तेव्हा आम्हाला भोजनासाठी त्यांनी नेहमी आमंत्रण दिलंय. खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत विष्णू भोईर. तर गोलंदाजी मार्कवर येतो, जीत येतोय पुन्हा एकदा जीत भोईर पलवा सिटी यांकडून. पहिला चेंडू चांगला होता यावेळेला. चेंडू जातोय मिडॉनवरनं आपण येतोय लोंगावले क्षेत्ररक्षक आलाय उमेश. एकच धावमिटे सचिन खातं उघडलं आपलं आणि गुरुदत्त तेलिवन सागाव संघाचं धावसंख्या आपण 1. आता चिन्मय पाटील डाव्या आणि उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्रक्षण बदल करावा लागतो लगेच. संघनायक मोतीरामला आपण पाहू शकता. मोतीराम भोईर बरेच वर्ष या संघाची सेवा करतो आणि त्याच्या माध्यमातून देखील नवीन नवीन खेळाडूंना स्थान दिलं जातं. नवीन नवीन खेळाडू या संघामध्ये येण्यासाठी उत्सुक असतात पण चांगली कामगिरी करेल ना त्याला संघात स्थान दिलं गेलं. अजून उद्देश पाटील सर काय नवोदित गोलंदाज आला संघामध्ये, एक वेगवान गोलंदाज. तो 2 षटकं फेकतो. जीत पुण्याचा गोलंदाज. चेंडू यावेळेला सुरेख टायमिंग अपिच खेळल्यात यावेळेला आणि चेंडू जातोय इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय सीमारेच्या पार चौकार. देखील इथे दाखल होतोय. जिथे स्वागत आहे आपलं देखील मयूर, आपलं देखील स्वागत आहे. खूप चांगले खेळाडू आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर जीत. हा चेंडू खूप चांगला होता. यार्क लाईनचा चेंडू सन्मान दिलाय बघा. या हद्दीचा चेंडू थोडासा आपण तर ऑप्शनच्या बाहेर फेकला होता आणि तिथून मात्र ते चौकार मिळवला एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून चिन्मयनं. पण त्या चिन्मयला आता शांत ठेवण्याचं काम करतो जीत. 4 षटकांची मॅच आहे. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क करतो स्ट्राईकला चिन्मय पाटील. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू अडव्या बाट नाही. चेंडू जातो या वेळेला कार्पेटच्या मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. या वेळेला 6 धावा आपण पाहू शकता. अकेश पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. भरपूर माहिती दिली त्यांनी देखील आम्हाला या संघाबद्दल, आपल्या स्थानिक संघाबद्दल म्हणजे गावच्या संघाबद्दल. आता जितेश भोईरला आपण क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत पाहू शकता. जीत लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग स्ट्राईकला सचिन. हा चेंडू यावेळेला पिच केला. सुरेख टायमिंग बघायला इनफिल्डच्या मधून गॅप शोधली यावेळेला. क्षेत्ररक्षक उदेश पाटील जातोय. खूप चांगली फेकी बघायला मिळतोय. पण रिझर्वमध्ये चेंडू गेला होता त्यावेळेला. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. चांगली बॅटिंग करतोय. कारण सचिनला माहिती आहे की जीतची गोलंदाजी खूप चांगली आहे त्यामुळे त्याच्यावरती प्रहार करत नाही आहे. आणि धावा देखील 8 आल्यात. आता एकही गडी बाद झाला आहे. पण जीत गोलंदाजी मार्कस टाकला सचिन. हा चेंडू यावेळेला फटका पासला. क्षेत्ररक्षक मात्र आपण बघितले त्याच्या पुढे चेंडू लँड होतो. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे 3री धाव पूर्ण होते का पाहायचंय. नकार देतोय चिन्मय. 3 धाव झाली असती. मानस होतं, धाडच नव्हतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 10 धावा पहिल्या षटकाच्या समाज. एक चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. जीतने देखील चांगली गोलंदाजी केली. आपण एक चौकार व्यतिरिक्त आपण तर नंतर चांगलं कमबॅक केलं सचिन. आपण सागाव संघाची देखील चांगली सुरुवात झाली. 10 धावा 10 फलकात आल्या आहेत. एकही गडी बाद नाही आहे. म्हणजे दोन्ही बाजूने चांगला खेळ झाला आहे. ही स्पर्धा आपण पाहता जयहनुमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021चे दमदार आयोजन. प्रथम पारितोषिक आपण बघितले तर 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक 50. तब्बल 2 आपण आता 1.5 लाखाची स्पर्धा. काल साई पाटील जे समालोचक आले होते ना रायगड विभागातून त्यांनी सांगितलं बाळू पाटील एवढं मोठं पारितोषिक 2 दिवसीय स्पर्धेमध्ये. आणि ट्रॉफ्या देखील आपण पाहू शकता. आल्या आल्या आपण प्रत्येक जण त्या ट्रॉफ्यांच्या प्रेमात पडू शकता. मयूर देखील एका नजरेने पाहतायत मयूर. त्यासाठी मेहनत करावी लागणार आहे जयदेव. क्रिकेटमध्ये तुम्हाला सहजासहजी काही मिळणार नाही आहे. तुषार पाटीलचा संघ देखील परफॉर्मन्स करणारे कारण त्यांची देखील अपकमिंग टुर्नामेंट येणारे. गिरिजा माता क्रिकेट संघ आयोजित आपण श्रद्धांजली चषक त्या स्पर्धेत आम्हाला देखील 6 दिवस समालोचन करायचं आहे. नितीन कळणे मला अग्राचं निमंत्रण आलं तुषार पाटीलचं की तुम्ही समालोचन करायला यायचंच आहे. पण इथं गोलंदाजी मार्कवर येतोय. मोतीराम येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आता पॉवर प्ले संपलाय. पचता चिन्मय पाटील कशाप्रकारे बॅटिंग करतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहू शकता.
तिकडे ऋषीला चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. लॉंग आपला चेंडू येतोय. उमेश येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघा. या संघातना खूप चांगले चांगले क्षेत्ररक्षक नावं घ्यावी तेवढी कमी आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 11 धावा. चांगला फटका होता. कार्पेट ड्राईव्ह होता. आपण बघितलं तर चिन्मय पाटील एक लेदर क्रिकेटर आहे. बरेचसे असे खेळाडू पाहिलेत अखेश आम्ही की जे लेदर खेळल्यात पण नंतर मात्र सीझनकडे आपण म्हणतो टेनिसकडे वळाले. तर लेदर क्रिकेटमध्ये भरपूर आपण कॉम्पिटिशन आहे. सातत्याने तुम्हाला लेदर खेळावं लागतं. जर आपण बघितलं तर आपल्या कल्याण डोंबिवलीत लेदर अकॅडमी कमी आहेत लहान मुलांचे जास्ती आहेत. पण मोठ्या मुलांसाठी बघितलं तर बाहेरच जावं लागतं तुम्हाला ठाण्याच्या पुढेच. चेंडू उंच गेलाय. फटका फासला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे. झेल ड्रॉप. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता त्याने चूक केली. थोडं थांबला. अविनाश भोईर सारख्या खेळाडूकडनं चूक होते. मोठी चूक झाली अविनाशकडून. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या बेला 13 धावा आपण पाहू शकता. मोतीराम भोईर सांगतात की काही हरकत नाहीये झाली ती चूक आता बाजूला ठेवायची आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण करायचं आहे. सचिन पाहिजे आता जीवदानाचा फायदा किती घेतोय. लटम ऊर तिकडे मार्क होतोय. चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अजिंक्य अजून एक चांगला यंगस्टर बघायला मिळतोय. संख्या 10 फलकात 14 धावा. चांगली सुरुवात केली आहे. सागाव संघाने विकेट गेला नाही पण आता धावा मात्र धावांची गती वाढवावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात काय ऋषी भोरने बॅटिंग केली. का मला ग्रामीणचा मिस्टर 360 मानतात. त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. चांगली बॅटिंग केली आणि सामना आपल्या स्टाईलने संपवलं. जीत फक्त पाहत राहिलं होतं की ऋषी भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मोतीराम भोईर गोलंदाजी मार्कवर. आपण तर मायसिडियनकडून फुलटॉस लॉफ केला यावेळेला. फटका यावेळेला आपण बोलले तर क्षेत्ररक्षक मला वाटतं आहे तिथे. फलंदाज बाद होतं कारण या झाडाच्या आडून क्षेत्ररक्षक दिसत नाही. अविनाश आहे. अविनाशने चूक केली ती पण लगेच चूक सुधारली आणि बघा पुढच्याच आपण इथं चेंडूवरती आपण इथं विकेट मिळवलं मोतीरामने. चिन्मय बॅक टू बॉल. फटका चांगला होता पण जी उंची लांबी पाहिजे होती ती मिळाली नव्हती. नवीन फलंदाज येतो आपण इथं मगाशी सामना जिंकून दिला तो म्हणजे राहुल जाधव. 06 नंबरची टी शर्ट प्रदान करणारा खेळाडू. चिन्मय पाटील थोडंसं जड पावलाने मैदान सोडतोय. विनाशने मगाशी चूक केली. आता ती चूक पात्र त्याने केली नाही. फलंदाज बाद झाला. मोतीरामला यश मिळालं. त्यानंतर मॅच असणारे डोंबिवली पक्ष मुठागाव दोन्ही वेस्ट विभागाचे संघ बाजूचे संघ आहेत. दोन्ही कॅप्टन जर आले असतील तर पण संपर्काचा डोंबिवलीचे आपण ते खेळाडू आले आहेत. मुठागाव संघाचे ते खेळाडू कोणी किंवा प्रतिनिधी आला असेल तर आल्याची नोंद करा. चेंडू स्वीप करतो यावेळेला. बॅकवर्ड स्कोअरला वेगाने चेंडू चाललाय. थोडंसं रुपेश आलाय. थोडंसं फॉर्मलिंग झाला इथे आणि चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार. थोडासा आपण इथं स्कीड झाली आणि तिथून त्याच्याकडनं चुकी झाली आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. उपयुक्त चौकार आलाय सचिनच्या बॅटमधून. धावा येत आहेत कसं त्या महत्त्वाच्या नाही आहे. गुरुदत्त 11 सागाव संघासाठी धावा येणं फार गरजेचं आहे. 18 धावा आल्या आहेत. 9च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. मोतीराम पुण्याला गोलंदाजी मार्कवर. मायसिडियनकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू पुण्याला कार्पेट ड्राईव्ह बघायला डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंगरला ऋषी भोईरे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि सचिन देखील प्रयत्न करत नाहीये कारण त्याला माहिती आहे स्ट्राईक पुन्हा एकदा माझ्याकडे राहणार आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या 10 फलकात गुरुदत्त 11 सागाव संघ प्रथम बॅटिंग करताना 19 धावा. डीजे गोलंदाजी मार्कवर येतं. यावेळेला आपण पाहू शकता उदेश येतोय. उदेश पाटील अतिशय चांगला खेळाडू. यंगस्टर आहे आणि यंगस्टरांना संधी मिळत नाही या संघात जास्त करून पण आता मात्र कामगिरी उल्लेखनीय करतो आणि संघात स्थान मिळालं.
हा चेंडू खूप चांगला आहे. ऑन साईडला कार्पेटच्या मध्ये जातो. बॅकवर्ड स्कोर केला. ऋषी येतो डीप मधनं. खूप चांगली फेकी बघायला मिळाला यावेळेला. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण दाखवतोय. क्षेत्ररक्षणाचा क्लास उंचवतोय, दर्जा उंचवतोय. जेव्हा जेव्हा ऋषी भोईर असताना तिथून 2 धावा गेले म्हणजे बघितलं तर अग्नी परीक्षा असते फलंदाजांची. जयदेव जोशी देखील पाहतात की कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातं. तर प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तुमची क्षेत्ररक्षणाची प्रॅक्टिस देखील होणं फार गरजेचं आहे. उदेश पाटील पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर लिफ्टन ओर तिकडे मार्क करतो. हा चेंडू यावेळेला फटका उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय वाईड इश लॉंग आणि मिड विकेटच्या मधून षटकार. कधी साहिल देखील येतात. स्वागत आहे साहिल आपलं देखील. अरे भरपूर साहिलवर देखील आता जबाबदारी असणार आहे. 3 तारखेपासून मोठी जबाबदारी आहे. पाहुण्यांची देखभाल आपण म्हटले तर काय नको का हवं हे सर्व त्यांच्याकडे जबाबदारी कामं नेमून दिले तुषार पाटीलने. उदेश हा चेंडू प्रचंड वेग. काय चेंडू फेकला होता काही काय ते ऑन साईडला पुन्हा त्या मिड विकेटला क्लिअर करायचं होतं पण चेंडूवरती वेग प्रचंड होता उदेशच्या. संख्या 10 फलकादी 26 धावा. पुन्हा त्या उदेश पाटील गोलंदाजी मार्कवर एक उंच पुरासा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. संघात स्थान मिळवलं आणि 2 षटकं फेकतो येऊन. खूप चांगली बाब आहे उदेश साडी. उदेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू प्रचंड वेग पुन्हा एकदा वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. षटकार आलाय पण त्यानंतर बघा 2 चेंडू त्याच आपण तर राहुल जाधवला ज्यांनी षटकार मारलाय त्याला मात्र संघर्ष करावा लागतो. त्याला मात्र आपण इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ देत नाही. काय गोलंदाजी करतोय, काय वापसी करतोय बघा उदेश पाटील. अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी बघायला मिळते, दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते. उदेश पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला खोदून काढायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे गली रिजनमध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता 27 धावा. अंतिम चेंडू बाकी. उदेश पुणे गोलंदाजी मार्कवर. षटकार आल्यानंतर बघा किती चांगली गोलंदाजी केली. उदेश गोलंदाजी मार्कवर टाकला. सचिन म्हात्रेला आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला गेला. वेगाने इम्प्रेस करतोय. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आला पण त्यानंतर काय गोलंदाजी केली बघा. जीत सांगतोय काही हरकत नाही. षटकार आलाय पण नंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या 10 फलकाती गुरुदत्त इलेव्हन सागाव संघ प्रथम बॅटिंग करताना आपण तर 1 गडी बाद. 27 धावसंख्या. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. पाचा इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. चला मोठ्या गावचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असाल तर अजंगाची संपर्क साधा. कारण का आम्ही काही कारणास्तव आपण ही मॅच इथे ॲडजस्टमेंट करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आम्ही इथे खेळतोय. कारण का आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतो यावेळेला. अविनाश येतोय. अविनाश भोईर. उदेशने आज खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. प्रचंड वेग बघायला मिळाला. अविनाश भोईर गोलंदाजी मार्कवर. मोतीराम भोईर यांचे बंधुराज. माय सिटी इनकडून गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला राहुल जाधवला आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे 40+ धावा करायच्या असतील तर. आज चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय त्यांच्या पाठे कलेक्टिंग दाखवतोय बघा प्रेक्षक जीत भोईर. संघाचा संकटमोचक तारणहार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. नाही आमच्या समालोचकांनी त्याला नाव दिलं आहे ठाण्याचा शिरवीर. त्याचंच नाव जीत भोईर. काय क्षेत्ररक्षण, बॅटिंग, बॉलिंग सर्व डिपार्टमेंट खूप चांगलं बघायला मिळतं. अविनाश हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ऋषी भोईर बघा यावेळेला पूर्णपणे शरीर झोकावून देतोय चेंडूवरती. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकतो. 29 धावा. संघर्ष करतोय यावेळेला आपण येतोय गुरुदत्त इलेव्हन सागाव संघ. राहुल देखील प्रयत्न करतोय पण मोठे फटके येत नाही आहेत आणि क्षेत्ररक्षण बघा किती चांगलं दाखवतोय. उच्च दर्जाचं क्रिकेट दाखवतोय यावेळेला वाकलन संघ. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव मिळाले. 1च धाव. सचिन सांगतात नकोय दुसरी धाव. उमेश आला ते वेगाने. धावसंख्या 10 फलकाती 30 धावा आपण पाहू शकता. धावसंख्या 10 फलकाती 30.
चेंडू बाकेत अजूनही अकेश पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अविनाश पुणे गोलंदाजी मार्कवर. माय सिटी इन कडून स्ट्रायकेला सचिन येता स्ट्राईक घेतले पाहिजे. कशा प्रकारे बॅटिंग करतोय 3 चेंडूवरती. ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेच्या पार षटकार. प्रेमी खेळाडू आहे बघा. म्युझिक लागली आणि त्याच्यात जे हातवारे चालू केले. गुड जॉब साहिल. क्रिकेट विथ म्युझिक त्याला आवडते. असं पाहिजे. क्रिकेटच नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जयदेव आवड पाहिजे. हॅलो 10 सेकंद हा प्रकार ते आपण पाहू शकतो. 36 धावा. उपयुक्त षटकार आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सचिनने स्ट्राईक काय घेतली आता मात्र सांगतोय. विनाश गोलंदाजी मार्कवर. लेफ्टन राऊंड तिकडनं मारा करतोय. चेंडू ड्राईव्ह करायचा तर यावेळेला बॅटचे कडा घेऊन चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. शॉट ताडमॅन रिझर्व्हमध्ये मोतीराम आहे. एकच धाव. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 37 धावा. उदेश बघा इथून सांगतो की 1 चेंडू बाकी अजूनही. चला मोठागावचे कॅप्टन आले असाल तर या टॉससाठी. खूप चांगला खेळ केला आपण त्या खार्डी चषकमध्ये. निलेश म्हात्रेला देखील आपण बाईक मिळाले. अंतिम चेंडू. चेंडू सुरेख सुरेख गोलंदाजी. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकाती 37 धावा. 38 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण पाहिले तर सिका 11 जीटी स्पोर्ट्स वाकलन संघासमोर. चला मोठ्या गावचे कॅप्टन आणि जुळणबोलीचे कॅप्टन या टॉससाठी. एका बाजूला तुषार पाटील तर एका बाजूला आपण पाहिले तर अक्षरशः धावांचा वनवा पेटवला होता आपण पाहिले तर खार्डी चषकमध्ये निलेश म्हात्रेचा संघ दिसेल. हे दोन्ही वेस्ट भागातील संघ आहेत. चला कॅप्टन या. जुळणबोलीचे कॅप्टन आणि जुळणबोलीचे कॅप्टन मला वाटतं आल्यात. साहिल आल्यात तर मोठागाव संघाचे संघनायक या. 38 धावांचं लक्ष. तर पाहिजे इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते आणि कशा प्रकारे इथून बॅटिंग केली जाते. सागा संघ त्यांना रोखतो की आपण येतोय. वाकलन संघ इथून मात्र सामना जिंकून पुढच्या फेरीत दाखवतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक करण काळन यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू बाळू दादा. त्यांचा आवाज आपण खेळायचा पहिल्या सत्रामध्ये ऐकला. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे हनुमान क्रिकेट संघ दिवा आयोजित दिवा चषक 2021 या पर्वामध्ये सामना द्वितीय फेरीमधील पहिला. हर्षक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधात आपण बघितलं तो संघ गुरुदत्त सागावमध्ये. पहिल्या डावामध्ये सागावने बॅटिंग केली आहे. 37 उभारलेले आहेत आणि 38 लक्ष आता ठेवलेलं आहे ते वाकळण या संघासमोर.
पहिल्या डावाकडे आपण जाऊया. पहिलं षटक जीतचं पॉवर प्लेचं होतं, ज्यामध्ये धावा आपण बघितल्या तर आल्या होत्या त्या 10 धावा. मोतीराम यांचं दुसरं षटक, ज्यामध्ये संघनायकाने खर्च केल्या त्या धावा 9 धावा. आणि त्यानंतर आपण बघितलं उद्देशने 8 खर्च केल्या आणि स्लॉगरमध्ये अविने खर्च केल्या त्या 10 धावा. आणि एकंदरीत अशा प्रकारे पहिला डाव, ज्यामध्ये धावफलक 37 वरती थांबलं ते सागावचं 4 षटकांमध्ये 38चं लक्ष. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला विजय मिळवला उदेशने. पहिल्या डावामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली तर ऋषीने 27 धावसंख्येचं लक्ष असताना अवघ्या 1.4 ओव्हर्समध्ये 4 षटकांमध्ये तो सामना जिंकला पहिला. आणि द्वितीय फेरीमध्ये हे दोन्ही संघ सागावने परास्त केलं. पहिल्या फेरीमध्ये ते दातिवली संघाला, तर वाकळने मोठी देसाईला पहिल्या फेरीमध्ये परास्त केलं. द्वितीय फेरीमधला पहिला सामना 4 षटकांचं हे दुसरं सत्र असेल. आता पुढचे दोन्ही संघ गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि मोठा गाव. टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉस करण्यासाठी मोठा गावचे कॅप्टन आणि गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली कॅप्टन या ठिकाणी नक्कीच आहेत. साहिल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आमच्या व्यासपीठावरती. मोठ्या गावचा कॅप्टनला मी कॉल करेन टॉससाठी. आपण या डावामध्ये लक्ष 38. जुनी डोंबिवली म्हटलं की श्रद्धांजली चषक एक मोठी स्पर्धा. कल्याण पश्चिमेला एकमेव असं क्रीडांगण आहे जुनी डोंबिवलीचं, आणि याच क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्यामधली श्रद्धांजली चषक गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली हा क्रिकेट संघ ही स्पर्धा आयोजित करत असतो. या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा काही दिवसांमध्येच 3 तारखेला त्या स्पर्धेची सुरुवात होईल. तर सामन्याला या सुरुवात होते. आघाडीला ऋषी आणि जीत भोईर. स्ट्रायकिंग एंडला ऋषी असेल. या षटकामध्ये गोलंदाज हरेश पहिल्याच पॉवर प्लेच्या. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो स्क्वेअर लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी विकेट किपरने हिट करण्याचा देखील प्रयत्न केला. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. लेगस्टम्पचा बाहेर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या सध्या आपण बघतोय ती म्हणजेच 1 या आकड्याने खातं उघडत असताना हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळंचं. गती कमी होती. ऑन साईडला फ्लिक केलाय. गॅप आहे. मिड विकेट मधून हा चेंडू चाललाय सीमा पार चौकार. धावफलक सध्या 5 वरती. या सामन्यामध्ये लक्ष आपण बघतो 38 धावसंख्येचं आणि चौकार आला. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक होता. गॅप होती मिड विकेटच्या दरम्यान. मोठी फ्लिक करण्यात आलं. फ्लिक ऑफ द रिस्टचा चांगला वापर केला तो या फटक्यासाठी फलंदाज ऋषीने, जे स्ट्रायकिंग एंडला सध्या आहेत. मिड ऑफ आतमध्ये असताना तुम्हाला पाहायला मिळेल शॉर्ट मिड विकेट सोबत एक सध्या क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय. वर विकेट हरेश हवेमध्ये खेळले. जेलची संधी असेल स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी पुरुषोत्तम मात्रे संघनायक चेंडू खाली. 5 वरती पहिला धक्का. हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. पाहायला मिळाली. 5 वरती पहिला धक्का लागला. ऋषी खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं पॅडल स्लिप स्लॉक स्लिपचे फटके त्याचे फेवरेट आहेत आणि हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. सिग्नेचर शॉट आहेत त्याचे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक देखील तैनात करण्यात आला होता. सो त्या कारणासह ऋषीने पॅडल स्लिप आणि स्लॉक स्लिपचा प्रयत्न केला आणि यावेळी पुलचा प्रयत्न त्याचा फसला. स्क्वेअर लेगमध्ये पुरुषोत्तमने झेल टिपला आणि झेलबाज झाले ऋषी. पहिली विकेट 5 वरती जाते. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत ते
अविनाश अवी भोईर तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. जीत असेल स्ट्रायकिंग एंडला हरेश पलामा सिडेंटकडून राईट आर्म विथ विकेट. फुल टॉस होता गॅपमध्ये खेळलेत मिड विकेटला. उडगा टेकवला आणि आडवा बॅटने चेंडू मिड विकेट सीमा पार चौकार. चौकार धावफलक 14 वरती. बॅकफुटला आले थोडा आखूट टप्प्याचा चेंडू जसा भेटला जीतला कव्हर्सच्या वरतून. चिन्मय या ठिकाणी पाहायला मिळाले त्यांचा वाक्या बाहेर होता चेंडू. चौकार आतापर्यंत 3 चेंडू अजूनही शिल्लक. हरेश फुलरले त्यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा मोह आवरत आला आणि बॅटचा खालून हा चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर यस्टांचा वेध घेतोय क्लीन बोल्ड. दुसरा धक्का जीत भोईर बाद. विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली 14 वरती पडते ती दुसरी. जीत या ठिकाणी बाद झाले. या षटकामध्ये खर्च धावा नक्कीच करतात हरेश, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील त्यांनी मिळवलेले आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज माघारी परतलेले आहेत. धावफलकावरती 14 लक्ष 38 अवी आहेत आणि अवीच्या सोबतीला येत आहे ते मैदानाच्या आतमध्ये जितेश भोईर. तयार होतात गोलंदाज हरेश. शेवटचा चेंडू घेऊन पॉप प्ले मधला सरळ बॅटने लॉफ केलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात सचिन मात्रे चेंडूच्या खाली आणि आणखी एक विकेट पाहायला मिळाली. 14 वरती तिसरा धक्का आता लागलाय तो हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. सामन्यामध्ये समीकरण जर आपण बघितलं अजूनही गरज आहे ती 24 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 18. ज्यांचं शुभागमन झाले ते आमचे यशस्वी उद्योजक आदरणीय श्री रोशनजी भगत साहेब आणि आदरणीय श्री संकेतजी भगत साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. संकेत एक चांगला क्रिकेटर आहे. दिवाच्या माध्यमातून आपल्याला तो नक्कीच पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. मोठ्या गावचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे त्या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.
कॅप्टन आलेले आहे. टॉस आपण करूयात. आमचे मान्यवर आदरणीय श्री रोशनजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत नाणेफेकीचा कौल. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात मोठा गाव. दोन्ही डोंबिवली पश्चिमेचे संघ. इट इज कॉल, इट इज हेड. टॉस जिंकला तर मोठा गावचा कॅप्टन आणि डिसिजन पेंडिंग आहे. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने, ज्या ठिकाणी सागाव आणि वाकळणमध्ये सध्या लढत पाहायला मिळते. नावा झालेल्या त्या 14 सामन्यामध्ये 24 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि बॉलिंग मार्कवरती येत आहेत ते कॅप्टन गुरुदत्त सागावचे पुरुषोत्तम मात्रे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय तो राहुललाच 5व्या क्रमांकावरती स्थान मिळालेलं आहे. आज मिडल ऑर्डरमध्ये एक चांगला फिनिशरचा रोल त्याला अदा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला अवी. आज मात्रे ब्रदर्स नाही आहेत. केतन आणि किरण दोघेही स्क्वॉडमध्ये पाहायला मिळत नाही आहेत. पुरुषोत्तम पहिला चेंडू घेऊन उसरकर गाव एंडकडून आला आहे. सॉफ्ट अँड एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा चेंडू, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अमर. मिळेल फक्त एक रन. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं त्या अवीने. सिंगलने धाव फलक 15वरती. 15 रन्स, 15 धावा धाव फलकावरती. आपण बघतो या सामन्यामध्ये 38 लक्ष आहे. ही धावसंख्या कुठे जरी कमी वाटत असली तरी 3 विकेट टॉप ऑर्डरमधले तिन्ही फलंदाज ऋषीजीत आणि जितेश बाज झालेले आहेत. राहुल सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुरुषोत्तम पुन्हा एकदा हॅमर करण्याचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट कॅच घेतली आहे. कॉट बँड साईज लॉन दी बॅट. बाद होतोय. राहुल चौथा धक्का. पंधरावरती आणखी एक विकेट. राहुल या ठिकाणी कॉट बँड बाद होतात आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो डावखुऱ्याचा आक्रमक फलंदाज प्रदीप. सामन्यामध्ये आता सागाव देखील वर डोकं काढत असताना पाहायला मिळतोय. कारण ज्या हरेशने धावा खर्च केल्या नक्कीच 14, परंतु त्याने 3 विकेट मिळवल्या. दुसऱ्या बाजूने विकेट पाहायला मिळाली ती आता पुरुषोत्तम देखील एक मिळवतोय. अर्थातच 4 गडी बाद 15वरती धाव फलक सध्या हर्षक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळंचं. सामन्यामध्ये लक्ष 38. विकेट आता अर्थातच पाहायला मिळाली ती पुरुषोत्तम मिळवतोय ती म्हणजेच फलंदाज राहुलची. लेफ्ट हँडेड येतात प्रदीप मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 6. 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेत. डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सोबत तुम्हाला पाहायला मिळेल ते एक्स्ट्रा कव्हर. राऊंड द विकेटने आले. फुल टॉस होता. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अमर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. सिंगल तर ते रोखू शकत नव्हते आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजे 16वरती. 16 रन, 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक सध्या तुम्हाला 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढची लढत गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि मोठा गावमध्ये. मोठा गावचा कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा अजूनही पेंडिंग आहे. मोठ्या गावचे एक सिनियर क्रिकेटर लेजंड निलेश मात्रे आपण आला असाल तरी आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पार्लर स्वीप करतायत. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गॅप शोधू शकले नाही हवी. मिसफील्ड झाली आणि त्यांना भेदून हा चेंडू सीमा पार चौकार. प्रेम याला आपण बघितलं त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली आणि त्या मिसफील्डच्या माध्यमातून एक चौकार देखील आता येतो आहे. धावफलक 20 वरती. 38 लक्ष 18 धावसंख्येची अजूनही या सामन्यामध्ये गरज आहे. बॅटिंग करणारा हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळंदा. पुरुषोत्तम राईट आर्म विकेट अभि भोईरच्या अगेन्स्ट. अभयमध्ये खेळले. फ्लिक करताय डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. रोहितला आपण बघतोय. फेकी होती स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा घेण्याचा उद्योग होता कारण डीपमध्ये हा चेंडू गेला होता मिड विकेटला. सीमारेषेच्या जवळ धावा मिळतात. 2 धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय ते म्हणजे सध्या 22 या आकड्यावरती. 22 22 धावा
धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. पुरुषोत्तम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. षटकातील असेल शेवटचा चेंडू. 13 चेंडू 16 इक्वेशन या सामन्यामध्ये. अगोदरच बॅकफुटला गेला, बॅटचा चेहरा उघडत असताना समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला फक्त एक सिंगल स्ट्राईक स्वतःकडे ठेवतात. एक मॅचवर क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो, कारण 4 गडी आतापर्यंत बास झालेले आहेत आणि त्याच कारणास्तव या डावाला सावरायचं आहे मला आणि या शीर्षेने तो एकेरी दुहेरी धावा लक्ष केंद्रित करतो. एक चौकार नक्की झाला पॅडल स्वीप जेव्हा मिसफिल्ड झाली स्क्वेअर लेगला. षटकं संपन्न झाली 2. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा पुरुषोत्तमच्या. एक विकेट त्याने देखील मिळवली. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये या सामन्यामध्ये आता हव्या आहेत त्या 15 धावा. 15 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 23 धावा. 12 चेंडू आणि 12 मध्ये आता या सामन्यामध्ये समीकरण 15 धावसंख्येचा. डावकर आता जलद गती गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पलावा सिटी यांकडून अमर पाटील. फुलर लेन पायावरती आदळला, परंतु अपील करण्यात आलं होतं. ऑफस्टम्पचा बाहेर पिचिंग होते त्या ठिकाणी सांगितलं अंपायर्सने. स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला होता व्ही कडून, कारण डीपमध्ये स्वीपर कव्हर त्यासोबत पूर्णपणे क्षेत्र खुलं होतं. बॅकवर्ड पॉईंट असेल टिपिश कव्हर पॉईंट थर्ड मान त्या दिशेने त्याला मारायचं होतं, परंतु प्रयत्न फसला. लेग बायची सिंगल धावफलक 24 वरती. सामन्यामध्ये समीकरण 14ची गरज. चेंडू शिल्लक आहे 11. तयार होतात अमर. आता अमरच्या अगेन्स्ट अमर जे डावकुऱ्याचे गोलंदाज आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट डावकुऱ्याचा फलंदाज प्रदीप खेचण्याचा प्रयत्न करत होते ऑन साईडला. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय सरळ रेषेमध्ये. तो म्हणजेच विकेट किपर युवराज यांच्या हातामध्ये निर्धाव. हे षटक या सामन्यामध्ये काय रिझल्ट असेल त्याचे संकेत देणारा असेल, कारण अमर या षटकामध्ये 12-15चं समीकरण असताना आलाय. पहिल्या चेंडूवरती लेग बायची सिंगल मिळाली आहे. निर्धाव चेंडू दुसरा आलाय. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 मध्ये 14 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न. फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर कॉट बँड हलकस अपील करण्यात आले. स्पॉटकडे बघत राहिलेत, आपल्या फुटवर्ककडे बघत राहिलेत. आता प्रदीप, मी कशा पद्धतीनं खेळलो आणि मला आता कशा पद्धतीनं खेळायचं आहे, त्यासाठी ते मनामध्ये त्यांचा नक्कीच प्रश्न उद्भवले असतील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला ते आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायचा धावा 14. अमर पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील करण्यात येते. येस इट इज आउट. स्लाइस ऑन दी बॅट. बॅटची कडा. 5वा धक्का 24 वरती. हर्षिक 11 जीजी स्पोर्ट्स वाकळणला. विकेट प्रदीपची या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रेशर होतं, कारण 2 लागोपाठचे निर्धाव चेंडू गेले. मी अगोदरच म्हटलं की ओव्हर या मॅचचे संकेत कसे असतील ती सांगणारी आहे, आणि अमरने चांगले संकेत दिले ते सागावसाठी. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली लेग बायची, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव आले आणि 4थ्या चेंडूवरती प्रदीपची विकेट. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 14 धावसंख्येचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती उमेश भोईर स्ट्रायकिंग एंडला. हवेमध्ये मिस टायमिंग. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थांबले.
एकाने चेंडूपर्यंत पोहोचणं प्रयत्न करणं गरजेचं होतं, कारण हवेमधून चेंडू आला होता. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक पाठीमागे देखील होते. एकाने कॉल देऊन जेलवरती पोहोचण्याचा प्रयत्न करणं हे गरजेचं होतं. तसं झालं नाही. 2 धावा मिळतात उमेशला. धावफलक जीजी स्पोर्ट्स वाकळंचं 26 वरती 12 धावसंख्येची अजूनही गरज. या सामन्यामधले चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 12 धावा. गुरुदत्त सागावच्या अगेन्स्ट हर्ष केलेवन जीजी स्पोर्ट्स वाकळण. अमरच्या अगेन्स्ट उमेश भोईर. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रोहित आहे. टप्पा पडला, मिसफिल्ड झाली आहे. चेंडू पुढे आलाय. सेकंड रन कंप्लीट होते. तिसरीचा प्रयत्न असेल का? उमेशने रस दाखवला होता, परंतु हवी त्या ठिकाणी बघतायत चेंडू उचलत आहेत ते क्षेत्ररक्षक. त्यांनी नकार दिलाय. षटकं संपन्न 3 झाली आणि 3 षटकांमध्ये गडी बाद झालेले ते 5. हर्षे केलेवन जीजी स्पोर्ट्स वाकळण 28 या आकड्यावरती. 10 धावसंख्येची गरज विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि या धावा पूर्णपणे आता काढाव्या लागतील, कारण पहिल्या डावामध्ये फक्त 1 गडी बाद झाला होतो सागावचा आणि आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत ते जीजी स्पोर्ट्स वाकळणचे. ते म्हणजेच 5 गडी 6 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. ते बॅटिंग करत असताना आता जीजी स्पोर्ट्स वाकळणला. थँक्यू डीजे. या सामन्यामध्ये तर आता 3 षटकं संपन्न झाली. पहिलं षटक गोलंदाज आपण बघितला तो हरेश. 14 धावा होत्या, परंतु हरेशने 3 महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या. हे विसरता कामा नये. टॉप ऑर्डरमधले 3 गडी त्याने बाद केले होते. त्यानंतर पुरुषोत्तमने 9 धावा खर्च केला, 1 विकेट त्याने मिळवली. तर अमरने अवघ्या 5 धावा. हे षटक इकॉनॉमिकल होतं आणि कुठेतरी या डावाला कलाटणी देणार देखील. हवी अजूनही थांबलाय. हवेकडून अपेक्षा वाढल्या असतील, जो एक चांगला फिनिशर आहे या संघाचा, आणि त्याच्यासमोर समीकरण 6 मध्ये 10 धावा आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज प्रेम पवार. उसरगर गावेंकडून मला पाहायला मिळेल या षटकामध्ये प्रेम. ऑनसाईडला हवीसाठी स्क्वेअर लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यासोबत मिड विकेट लॉंग ऑनमध्ये सचिन. मिड विकेटमध्ये रोहितला आपण बघतोय. लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, तर एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय सरळ. स्वीपर कव्हर पूर्णपणे खुला आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे आणि डिपिश कव्हर पॉईंटला चिन्मयला आपण बघतोय. तो सध्या सरकतोय. डिपिश कव्हर पॉईंटच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफ्रंट पॉईंट पूर्णपणे खुला आहे. पॉईंटला सध्या एक क्षेत्ररक्षक. थर्ड मॅन आतमध्ये, त्यासोबत फाईन लेग आतमध्ये. 6 मध्ये 10 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू पिच होता, लॉफ केला, मिस टायमिंग. हवेमध्ये जेलची संधी असेल. मिड ऑफला अमर पोहोचला, कॅच घेतली. माघारी परतेल. हवी प्रयत्नामध्ये होता. एक मोठा फटका जर आला तर या सामन्यामध्ये आपण शिरकाव करू. हा सामना क्लोज येईल आणि त्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळायचा प्रयत्नामध्ये तो या ठिकाणी बाद होतो आहे. मिड ऑफला एक सुंदर जेल टिपला, ज्या ठिकाणी अमर पाहायला मिळाले. आणि आता या सामन्यामध्ये 6 गडी बाद झालेले आहेत. 8व्या क्रमांकावरती येत आहेत मोतीराम भोईर. उमेश आणि मोतीराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लॉर्ड ऑर्डरमधले दोन्ही फलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर मी प्रेमचं कौतुक करेन, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. 5 चेंडू 10 धावा. धावांपासून चेंडू निम्मे आहेत आणि हा सामना थोडासा का होईना आता अडचणीत पाहायला मिळेल, गुंतलेला पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 10 धावा. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा प्रेम पवार. फुलटॉस होता. पॉवर पॅक शॉट आहे. लॉंग ऑनला सचिन धावतो वेगाने. डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू. पॉवर पॅक चक.
मच निडेड हा चौकार होता आणि ज्या बाउंड्रीच्या अपेक्षितच होता हा संघ ती बाउंड्री देखील येते. पहिल्या डावामध्ये एक गडी बाद होता. या डावामध्ये आतापर्यंत गडी बाद झालेले ते म्हणजे 6 आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूची मागणी करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकां अगोदर चेंडू हरवला, फुटला, भिजला तर नवीन आहे, त्यानंतर जुना आहे. सो जुना चेंडू या ठिकाणी देण्यात येईल. चौकार आला, धावफलक जाऊन पोहोचलं 32 वरती. लक्ष असताना 38. या सामन्यामध्ये 6 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे त्यासाठी आपण बघू शकाल 4. पहिल्या चेंडूवरती अवीची विकेट, महत्त्वपूर्ण विकेट मिळवली ते प्रेम पवारने. त्यानंतर फुलटॉस हाताळला आणि लॉंगॉनला सीमारेषेच्या बाहेर. तर रवी जोशी आणि हरेश जोशी देखील या ठिकाणी येत आहेत. हरेश भोईर माफ करा, जे आमचे समालोचक मित्र राहुलजी भोईर यांचे मोठे बंधू आहेत. मानेरे संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. मसोबा मानेरे पुढच्या अर्थातच चौथ्या लढतीमध्ये. श्री गणेश क्रिकेट संघ खोणीचे अगेन्स्ट 2 इन्फॉर्म संघ असतील. यानंतर देखील 2 ताकदवान संघ डोंबिवली पश्चिमेचे औद्योगिक गिरिजामाता जुनी डोंबिवली आणि मोठा गावमध्ये लढत असेल. सामन्यामध्ये आपण बघतोय सुरू असलेल्या 4 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. उमेश भोईर स्ट्रायकिंग एंडला, प्रेम पवार पुन्हा एकदा राईट हँड विकेट. ऑफसमचा बाहेर होता, फॉलो करण्यात आलं होतं. चेंडूला फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला करण्यात आले. धावा कमी आहेत, सिंगल कंप्लीट होते. हरेश धावतोय आणि इथे 1 रन तर नक्कीच मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. सो 1+1 धावा 2 एक्स्ट्रा मिळतात. जिथे 6ची गरज होती आता रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू 4 धावा. युवराजने का फेकी केली? कारण मिड ऑन मिड ऑफला एकही क्षेत्ररक्षक बॅकिंगला नव्हता. त्याचा हिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि जिथे एक्स्ट्राची रन वाईट नक्कीच होती तिथे आणखी एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा 2 मिनिटं. धावफलक 34 वरती जाऊन पोहोचलं. 4 धावसंख्येची गरज, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि धावा कंपल्सरी आता असतील कारण विकेट जास्त गेलेल्या आहेत त्या वाकळंचा. प्रेम पवार बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होतो. सध्या क्षेत्ररक्षकाला पुढे सरकवण्यात येते ते सिले मिड ऑफला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याबरोबर स्वीपर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक सरकतोय. लॉंग ऑफमधून क्षेत्ररक्षक थोडे पुढे आलेले आहेत. लॉंग ऑन डीपमध्ये, मिड विकेट डीपमध्ये, स्क्वेअर लेग डीपमध्ये आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते पॉईंट फाईन लेग आणि तडम्यान आतमध्ये. मोतीराम भोईर स्ट्रायकिंग एंडला, 4 चेंडू 4. कट करण्याचा प्रयत्न होता एस सी रक्षकाचा. आता मी कौतुक करेन, चांगल्या पद्धतीनं चेंडूला ते त्या ठिकाणी अडवतात. युवराज आता पाहायला मिळाले पुन्हा एकदा त्या ठिकाणी. रन 1 ते रोखू शकत नव्हते. सिंगल मिळते. धावफलक सिंगल पुढे जाईल 35 वरती. प्रत्येकी चेंडूवरती समीकरण तुम्हाला बदलत असताना पाहायला मिळते. 6 मध्ये 10 व्या होत्या. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. 5 मध्ये 10. त्यानंतर आपण बघितलं तर चौकार आला आणि 4 मध्ये जेव्हा 6 धावसंख्येची गरज होती तेव्हा 2 एक्स्ट्रा आल्या आणि आता 3 चेंडूंमध्ये गरज आहे ती 3 धावसंख्येची. 3 चेंडू 3 धावसंख्येची गरज. प्रेम पवार बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने उमेशने चौकार ठोकलाय आणि त्याच्याकडून अपेक्षा असतील ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे. 3 मध्ये 3 प्रेम पवार बॉलिंग मार्कवरती. थर्डमॅनला थोडंसं बाजूला करत असताना फुलरलेला होता बिहाइंड द विकेट. क्रीज सोडली आहे. हे मैदान सोडावं लागेल एका फलंदाजाला. पाठीमागे हा चेंडू गेला. विकेट किपरचं कौतुक युवराजचं आणि इथे बाद होईल फलंदाज मोतीराम भोईर आणि आता नवीन आलेला फलंदाज त्याच्याकडे स्ट्राईक असेल. 2 चेंडू 3 धावा आणि त्या 3 धावा आहेत जीजे स्पोर्ट्स वाकळणसाठी कंपल्सरी. उमेश बॅटची कडा कुठेतरी नक्कीच होती परंतु टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा हातामध्ये हा चेंडू गेला आणि जशी क्रीज त्याने सोडली मोतीराम भोईर यांना देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचायचं होतं. कॉल नव्हता परंतु विकेट त्यांना गमवावी लागली. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते नवीन फलंदाज आपण बघतोय रुपेश आणि या सामन्यामध्ये आता गणित सोडवायचं आहे ते जीजी स्पोर्ट्स वाकळणला. गुरुदत्त सागावचं अगेन्स्ट चेंडू शिल्लक 2 बनवायचे आहेत. त्या धावा विजयासाठी 3 आणि त्या धावा कंपल्सरी आहेत कारण विकेट पहिल्या डावामध्ये फक्त 1 गेली होती ती सागावची आणि आतापर्यंत गेलेल्या आहेत त्या 7. आदरणीय श्री सुरेशजी पाटील साहेब आमचे दिवाचे आहेत त्यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे स्कोरर अर्थातच आकेश दादांचे पिताश्री आहेत काकांच्या ठिकाणी शुभागमन झालंय.
आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 चेंडू 3 धावा. रणनीती प्लॅनिंग पाहायला मिळते या ठिकाणी, कारण द्वितीय फेरीमध्ये दोन्ही संघ आणि सागाव संघ वाकळच्या विरोधात खेळतोय. दोन्ही संघ संध्याच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतायत. आज मात्रे ब्रदर्स नाही आहेत या संघामध्ये. दुसऱ्या बाजूला मिलिंद मात्रे देखील एक चांगला गोलंदाज या संघाचा तो देखील नाही आहे, ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे. आणि या सामन्यामध्ये समीकरण चेंडू शिल्लक 2 मध्ये 3. स्ट्रायकिंग एंडला रुपेश, बॉलिंग मार्गवरती पुन्हा एकदा तयार होतो. उत्सर्गर गावेंकडून प्रेम पवार. अपील या ठिकाणी करण्यात येते आणि सरळ हा चेंडू यस्सांवरती आदळलाय की काय. क्लीन बोल्ड होत आहेत फलंदाज आणि या ठिकाणी आणखी एक विकेट, अर्थातच धक्का 8वा. 8 विकेट पाहायला मिळतात त्या बॅटिंग करत असताना. जीजी स्पोर्ट्स वाकळचा संघ अडचणीत सापडला आता आणि नवीन आलेला फलंदाज त्याच्याकडे स्ट्राईक असेल. मी कौतुक करेन गोलंदाज प्रेम पवारचा जो यंगस्टर आहे त्याच्या अगेन्स्ट अवी होता. अवीच्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली अवीची. त्यानंतर उमेशने आल्या एक चौकार ठोकला होता. समीकरण 4 चेंडूमध्ये 6 धावसंख्येचं होतं. त्याने वाईड हाताळला, आलं ते 4 चेंडूमध्ये 5 वरती आणि त्यानंतर त्याने केलेलं कमबॅक वाखण्याजोगं बाउन्स बॅक करतोय तो गोलंदाज प्रेम पवार. या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो 10व्या क्रमांकावरती. अजिंक्य नावामध्ये त्याच्या आपण बघितलं तर अजिंक्य आहे, परंतु सामना इथे जिंकून देईल का तो या संघाला. 1 चेंडू 3 धावा आणि 3 धावा कंपल्सरी आहेत. विजयासाठी 3 धावा बनवाव्याच लागतील. विकेट टॉसला महत्व आहे या सामन्यामध्ये. विकेट जास्त गेलेल्या त्या वाकळच्या त्या कारणास्तव 3 धावा कंपल्सरी. बॉलिंग मार्कवरती प्रेम पवार. ऑन साइड टीममध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, पॉइंट थर्ड मॅन, फाईन लेग आतमध्ये, डीप मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता.